ने नाव बदलावे अन्यथा शिवप्रेमींचा उद्रेक होईल। दीपक अण्णा काटेंची परखड भूमिका। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव एकेरी घेणे हे आमच्या अस्मितेवरचा घाव आहे। संभाजी ब्रिगेड ही संघटना जर खरंच महाराजांचा सन्मान करत असेल तर त्यांनी आपलं नाव बदलून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड करावं, अन्यथा महाराष्ट्रात उद्रेक होणार यात शंका नाही, अशा थेट शब्दात शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक दीपक अण्णा काटे यांनी संभाजी ब्रिगेडवर सडकून टीका केली। ठाण्यात टिपटॉप येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत मार्गदर्शक म्हणून बोलताना काटे यांनी चेतावणीच दिली। हा विषय केवळ नावाचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे। धर्मवीर संभाजी महाराज हे केवळ इतिहासपुरते उरले नाही, ते आमच्या रक्तात आहे। त्यांच्या नावाशी छेडछाड सहन केली जाणार नाही। शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने स्पष्टपणे सांगण्यात आलं की संभाजी ब्रिगेडने वारंवार मागणी करूनही नाव बदलण्याकडे दुर्लक्ष केल्याने असंतोष वाढतो आहे। महाराजांचा वारसा आणि शौर्य गगनाला भिडलेलं असताना संभाजी इतक्यावर नाव अडकवणं हे संपूर्ण शिवप्रेमींसाठी अपमानकारक आहे। दीपक अण्णा काटे म्हणाले, नावात सन्मान असतो। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते। त्यांचे बलिदान, त्यांचा धर्माभिमान, त्यांची निष्ठा यामुळे आज आम्ही अभिमानाने मराठा म्हणून उभे आहोत। त्या महापुरुषाचं नाव जपणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे, पण ब्रिगेडचे पदाधिकारी याकडे राजकीय फायद्याच्या दृष्टिकोनातून बघत असल्याचं दिसते। या मुद्द्यावरून समाजात आधीच रोष पसरलेला असून काही दिवसांपूर्वी पुण्यात संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या तोंडावर शंभू भक्तांनी काळं फासलं। या घटनेमुळे विषय आणखीन पेटला असून आता शिवधर्म फाउंडेशनने पुढील आंदोलनाची रणनीती आखण्याचा निर्णय घेतला आहे। नमस्कार, मी दीपक अण्णा काटे, संस्थापक अध्यक्ष शिवधर्म फाउंडेशन। संभाजी ब्रिगेड या संघटनेला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख होतोय। यासाठी गेले 1.5 वर्ष झालं आणि गेले 3 वर्ष झालं आम्ही कोर्टाची आणि संभाजी ब्रिगेडशी पत्रव्यवहार करत आहे। संभाजी ब्रिगेडने गेल्या 1.5 वर्षात आम्हाला 1% रिस्पॉन्स न दिल्यामुळे आम्हाला राज्यस्तरीय जिल्हास्तरीय आंदोलन सुरू करावे लागली। पश्चिम महाराष्ट्रातल्या 5ही जिल्ह्यात आंदोलन केली, विधान भवनासमोर आंदोलन केलं। याच्यानंतर संभाजी ब्रिगेडला जाग येत नसल्यामुळे किंवा त्यांना ती गोष्ट समजून घ्यायची नसल्यामुळे मजबूरन शिवधर्म फाउंडेशनला संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करावी लागली। ते म्हणतात ना की बोगे बबूल तो आम कैसे उगेगे। संभाजी ब्रिगेडनेच ही प्रथा पाडलेली आहे की एखाद्या व्यक्तीचा निषेध करायचा म्हणलं तर त्याच्यावर शाई फेकायची। आणि आमचं संभाजी ब्रिगेडला अजून सांगणं आहे की त्यांनी त्यांच्या नावामध्ये योग्य तो बदल करावा। म्हणजे जर त्यांच्या छत्रपती लावायला काय अडचण येत असेल तर त्यांनी संभाजी राजे ब्रिगेड करावे किंवा संभाजी महाराज ब्रिगेड करावे किंवा त्यांनी त्यांचा आणि संभाजी ब्रिगेड असेल। कारण आम्ही वेळोवेळी सरकारचाही फॉलोअप घेतलेला आहे की ॲक्ट द नेम्स अँड इम्ब्लेम्स या कायद्यामध्ये महाराजांसह राज्यातल्या सर्व महापुरुषांची नावे घेण्यात यावी, ज्याच्यामुळे कुठल्याही महापुरुषाचं नाव हॉटेल, लॉज, पांटपरी, बिअर बार स्वतःच्या व्यवसायाला किंवा संघटनेला देता येणार नाही। यस, तुम्ही उल्लेख केला की त्यांनी जर हे मान्य केलं तर त्यांना जाहीर सत्कार विरोधात देतो। जर संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा नावामध्ये बदल करून जर आदरयुक्त घेणार असतील तर ज्या हाताने मी त्यांना काळं फासलंय त्या हाताने पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी नेऊन त्यांना मी दूध अभिषेक घालेन।